अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। उद्या 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री। अतिशय महत्त्वाचा दिवस। भगवान शंकरांच्या उपासनेसाठी सगळ्यांना माहीत आहे की महाशिवरात्री दिवशी जागरण करणं आणि भगवान शंकरांची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। याचा अर्थ असा नाही की तुम्ही सकाळी पूजा करू शकत नाही, पण सकाळी पूजा करू शकता, पण जे काही शुभकाळ आहे ज्याला आपण 4 प्रहर पूजा म्हणत असतो, तर या 4 प्रहरांपैकी जेव्हा तुम्हाला जमेल तशी तुम्ही पूजा करू शकता। पण जो काही शुभ काळ आहे तो काल प्रदोष काळानंतर सुरू होतो। मग तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही अगदी दिवसभरातही तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीची पूजा करू शकता। किंवा तुम्हाला काही करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी रुद्राभिषेक तरी करावा। खूप सुंदर अशी सेवा आहे। आता या संदर्भातील माहिती मी तुम्हाला इथे पुढे देत आहे की कोणत्या सेवा करायच्या आणि त्या सेवा किती खूप महत्त्वाच्या आहेत। प्रत्येकाच्या घरात पिंड असेलच, प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्राभिषेक हा महाशिवरात्री दिवशी झालाच पाहिजे। मग ती आपली वास्तू असो किंवा स्वतःची असो किंवा भाड्याची असो, तिथे रुद्राभिषेक हा झालाच पाहिजे। ज्यांना हेही शक्य नसेल त्यांनी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक जी सेवा असते ती सेवा तुम्ही करू शकता, तुम्ही सेवा रुजू करू शकता। हेही शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकता। आपल्या सांसारिक अडचणी इतक्या असतात की मनात इच्छा असूनसुद्धा आपण त्या सेवा करू शकत नाही। पण अशा वेळेत तुम्हाला एक सांगायचं आहे की जसं जमेल तसं तुम्ही दिवसभर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता। तुम्हाला जमलंच नाही दुधाचा, तुपाचा किंवा मधाचा जमलंच नाही अभिषेक करायचा, तर निदान शिवपिंडीवरती पाण्याचा तरी तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता। आणि हे जे तीर्थ आहे, पाण्याचा अभिषेक करून जे तीर्थ उरलेलं असतं, तीर्थ तुम्ही आपल्या घरामध्ये जर एखादी कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा चिडचिडपणा करत असेल तर ते तीर्थ आपण त्याला प्राशन देऊ शकतो किंवा ते आपण सुद्धा ते प्राशन करू शकतो। अभिषेक करताना अभिषेक कसा करायचा, तर अभिषेक आपण करत असताना शिवमहिमन स्तोत्र म्हणत अभिषेक करू शकतो किंवा शिवनामावली पठण करू शकतो 108 वेळा किंवा 3, 5, 7 अशी बेलपत्र किंवा 108 बेलपत्र अर्पण करत शिवनामावली पठण करू शकतो आणि ते बेलपत्र आपल्याजवळ ठेवू शकता। असं म्हटलं जातं की महाशिवरात्री दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व जागृत असतं। या दिवशी आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या सेवा या जास्त दुपटीने फलद्रूप होत असतात। मी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता, पण या सेवा करत असताना आपण कोणालाही दुखवू नका, वाईट बोलणं टाळावं। शक्यतो करून आपलं जे कर्म आहे ते कर्म चांगलं ठेवा। यामुळे आपण ज्या सेवा केलेल्या आहेत त्या सेवेचे तुम्हाला दुप्पट फळ मिळेल। झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।